Okay, so hey guys, welcome back to the channel and another vlog. तर दिस इज फर्स्ट डे ऑफ माय कॉलेज. तर आज म्हणजे सकाळपासून काय काय झालं हे बघा तुम्ही आधी. हे गाईज गुड मॉर्निंग. एक सेकंड आंघोळ करून आलो. तर आंघोळ करायला चाललो होतो पण माझी बहीण जाऊन बसली आधीच तिथं आणि शर्टला आयर्न करायला बसलो मी. बट लाईट गेली यार. शिट यार, माझ्यासोबत काय होतं असं. मला रोज मम्मी बोलत होती रात्री करून ठेव. अराउंड 2-3 दिवस पासून चालू होतं बट मी नाही केलं आणि सगळं खराब झालं. आता काहीच तर जस्ट आंघोळ करून आलो आहे. जरा स्किन केअर करत होतो आणि टुडे इज माय फर्स्ट डे ऑफ माय कॉलेज. तसा हा फर्स्ट डे नाही आहे, 5 वर्ष फर्स्ट डे झालेलं आहे माझा कॉलेजचा. कारण की आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे आणि तेच फर्स्ट इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन. द फर्स्ट डे आज काय ते इंडक्शन प्रोग्राम चालला आहे. इंडक्शन प्रोग्राम फर्स्ट ऑफ ऑल मी पहिल्यांदाच ऐकलं, कारण की आम्ही ज्या आधी कॉलेजला होतो तिथं असं इंडक्शन प्रोग्राम वगैरे म्हणजे असं सेरिमनी किंवा एक प्रोग्राम असं नव्हता काही. जस्ट इंट्रोडक्शन. आत्तापर्यंत इंट्रोडक्शनच माहिती होतं मला. इंडक्शन वगैरे हे जस्ट रिसेंटली समजले आणि तोच काहीतरी विषय. आता पटकन आवरायचं आहे मला. आणि अजून एक गोष्ट आहे जी माझ्यासोबत घाण झाली ती दिसेल तुम्हाला थोड्या वेळातच. ओके, लाईट आली. मी शर्ट वगैरे इस्त्री वगैरे आयर्न वगैरे करून ठेवलं. बघू आता कसं काय ते. मित्रांनो, तो झालं असं की माझी जी बाईक आहे तिचा टायर पंक्चर झाला आहे आणि मला समजत नाही काय करू. मी समजत नाही म्हणजे आता करावं लागणारच काहीतरी. आता मला एक गाडी ढकलत न्यावी लागणार आहे पंक्चरवाल्यापाशी. मग तो पंक्चर ठीक करेन. मग तिथून पुढं मी कॉलेज जाईन. 10 वाजले ते आणि 10:30 कॉलेज आहे. करू कसं तरी मॅनेज करू पटापट. ओके, पंक्चर आहे ना तर गाडी ढकलत आणली. ओके, पण चावीच घरी राहिली. आता माझं समजत नाही मी काय करू. आय एम रनिंग लेट. त्याच्यात पण मी माझं चावी वगैरे विसरतोय आणि आता बघू पंक्चरचा सीन काय आहे. थांबलो पण समजलं की एकच पंक्चर आहे. ठीक आहे, मग आता मी काय करतोय त्याला सांगितलं मी पंक्चर करून ठेव, तोपर्यंत मी येतो चेंज वगैरे करून. म्हणजे आवरण म्हणजे नाश्ता वगैरे केला मी थोडाफार. आता बघतो ते पटकन आवरून येईन आणि जाईल कॉलेजला. हो ओके, तर मस्त रेडी वगैरे होऊन निघालोय. आता बघू गाडी झाली आहे का. झाली असेल ना, एकच पंक्चर होतं. तर मग आता घेऊ आणि निघू लवकर कारण की ऑलमोस्ट झाले 10:30 तर झाले ते. आता बघू काय होतंय. फायनली आम्ही आलो इथं हॉलमध्ये. तर असा आमचा प्रोग्राम वगैरे चालणार आहे. माझा फ्रेंड विवेक, जो की माझा क्लासमेट होता आधीच. फर्स्ट इयर नाही, हा म्हणजे होता क्लासमेट होता. आहे असं ओळखीचं कोणतरी. तिकडे सी आहे जी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण दिसलेली आहे. आणि वैभव पण आहे. ओके, वेलकम टू ऑल टू द फाउंडर बॅच ऑफ NMIT MBA 2025-27. लेट्स ग्रो टॉल टुगेदर. ॲट द एंड मित्रांनो, तो मस्तपैकी पहिलं सेशन झालं आमचं आणि माझा फ्रेंड आलाय मला भेटायला. MCA बघितलं. आम्हाला जेवण आहे ना, जेवणच नाही. आम्हाला म्हणलं कॅन्टीनला जाऊन आपलं का दोन. कॉलेजने मस्त सोय केलेली आहे आम्हाला. मस्त आता लंच वगैरे करतो मी. माझे जे आधीचे फ्रेंड्स आहेत काही त्यांना भेटवतो ना मला. तर लेट्स गो. माझा फ्रेंड वैभव आणि आम्ही एक चॅलेंज करतोय. अशी बघितलेली आहेत MBA क्लासेस की वर्ष होऊन जातं तरी सुद्धा एकमेकांना ओळखत नाही. म्हणजे तुम्ही काय राहतात, ग्रुप कोणाचा असतो, प्राण्यांचा असतो. फायनली सेशन वगैरे सगळं कंप्लीट झालंय. दिवसभर मस्त आज वेगळे लेक्चर झाले. लेक्चरमध्ये म्हणजे फर्स्ट हाफला तर बोरच झालं होतं, पण त्याच्यानंतर जेव्हा लंचच्या नंतर आम्ही आलो मस्त वेगळी ॲक्टिव्हिटीज वगैरे वाला ते सेशन झालं. त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. आणि त्याच्यामधली एक ॲक्टिव्हिटी मला माहिती होती म्हणून मी सगळ्यांना सांगितली. त्यात पण बरं वाटलं. बाहेर जायचं तर इथं पूर्ण तलाव साचलेला आहे. देखो भाई, ये तो नहीं एक्सपेक्ट कर रहा था मैं आज के दिन. तो
मतलब तर मित्रांनो कॉलेज संपला आजसाठी आणि मी मस्त घरी थोडाफार भिजत आलो आणि अजून पण एकदम जोरात पाऊस चालू आहे. मग माझी बहीण बाहेर गेली तर तिला मी छत्री घेऊन नाही गेली, ती तर असेच थांबले ते एका जागी. आता मी जातो त्यांना छत्री देतो, पण मी ते रेकॉर्ड नाही करू शकत कारण की मी रिसेंटली माझ्या फोनची बॅटरी चेंज केली, त्यामुळे आय वुड नॉट रिस्क माय फोन. पावसात तर नाहीच करू शकत, त्यामुळे मी घरीच ठेवून चाललोय. तर आता मी रेनकोट वगैरे घालतो आणि तिला छत्री नेऊन देतो. बाय. तर फायनली बघा मी असं रेडी झालोय आणि आता जातो, फोन ठेवतो. बाय. सॉरी मी बाहेर नाही नेऊ शकत फोन, समजून घ्या. अशी काय हालत झाली आहे बघा 2 मिनिटात माझी. तर चला आता हे सगळं काढतो आणि आवरून घेतो, भेटू. तर फायनली मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे आणि भरपूर मिक्स्ड इमोशन आहेत सगळ्या गोष्टी बाबतीतच. कारण की म्हणजे असं झालं, इंडक्शनचा पहिला दिवस होता, त्याच्यामध्ये काही लेक्चररनी बोर केलं, काही नाही म्हणजे एकच सर होते त्यांच्या जे ॲक्टिव्हिटीज वगैरे मी जे दाखवलेत ना तेवढ्यातच मला मज्जा आली आणि त्याच्यामध्ये पण इंटरॅक्शन वगैरे झालं लोकांसोबत नवीन, जे मला करायला आवडतं कुठंतरी आणि कुठंतरी नाही पण आवडत. म्हणजे मी असं कन्झर्वेटिव्ह पण आहे आणि जर खुलायला लागलो तर खुलतो पण खूप, एवढं खुलतो की म्हणजे तुम्ही सांगूच नाही शकत. मी खूप खुलतो, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. तर तेच माझं हे. आणि दुसरं गोष्ट असं की MBAमध्ये आत्ता PGमध्ये थोडंफार स्टडीज करायचे ते मला आणि फ्रेंडसोबत मला भरपूर काही मेमरीज वगैरे करायचे, भरपूर आम्ही बंक वगैरे पण मारणार आहे. तर खूप साऱ्या मेमरीज बनवायच्या ते, एवढंच एक गोल आहे. कारण की आता हे 2 वर्ष राहतात ना ते, त्याच्यानंतर नाही एक अडल्ट झालं आता खरी गोष्ट नाही तर मजा नाही करू शकत आपण आणि सॅड रिॲलिटी आहे. बट ठीक आहे, आजचा दिवस संपला, एंड्स वेल तर सगळं वेल. आणि तेच आजचे म्हणजे टीचर्स वगैरे पण चांगले वाटले, फ्रेंड्स वगैरे पण, म्हणजे फ्रेंड्स अजून एवढे नाही झाले पण जे आधीपासून ओळखते तेपर्यंत ते पण ठीक आहेत. आणि ठीक आहे यार, म्हणजे ठीक आहे, चांगलं होईल. आत्ता सध्या ठीक आहे, जे चांगलं व्हायसाठी आपण प्रे करू अँड एंड करू आजचा दिवस. आणि हां, ब्लॉगिंगच्या जर्नीमध्ये मी स्वतःला चॅलेंज करतो की ज्या दिवशी मी व्हिडिओ शूट करेन त्या दिवशीच मला एडिट करायचं आहे आणि तशा दुसऱ्या दिवशी आली पाहिजे ती व्हिडिओ. आणि मी खूप मेक शुअर करेन की ते झालं पाहिजे माझ्याकडून, कारण की खूपच मी अंडररेट ठेवलं माझं, म्हणजे हा जो टॅलेंट आहे, किंवा टॅलेंट नाही म्हणता येणार, हे जे मला आवडतं यार हे करायला, खरंच आवडतं. आणि तरी पण मी सांगितलं तुम्हाला ह्याच्या आधीची व्हिडिओ झाली त्यामध्ये सांगितलं मी काय मिस्टेक्स केलं आणि मला जाणून बुजून त्या मिस्टेक्स परत नाही करायच्या. होप सो तुम्ही समजताय मला आणि तुम्ही जे समजू शकता आणि होप सगळं ठीक होईल यार, चांगलं करायचं आहे. मी नेहमी बोलतो पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह राहा, सगळं चांगलं करा. बस हेच होतं आजसाठी. तर व्हिडिओला लेसन तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. नवीन कॉलेजचे ब्लॉग्स येत राहणार आहेत. आणि आज माझा एक मित्र आला नाही, समज तुला मी काय बोललो आहे ते आता, ये लवकर, आपण मस्त एन्जॉय करू आणि ह्यांना पण एन्जॉय करायला लावू. बाय 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 बाय. Although your age is not of a kids, but child in you is still alive, and then hence we want to appreciate. Gift one